रायगडच्या महाड या ठिकाणी गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये राडा। विकास गोगावले आणि सुशांत जांभरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी। सुशांत जांभरे यांच्या वाहनाची तोडफोड तर सुशांत जांभरे यांच्या सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चोप। भरत गोगावले आणि विकास गोगावले यांची बाजू ऐकणं महत्त्वाचं। हा भरत गोगावले यांच्या विरुद्ध षडयंत्र तर नाही ना, याची देखील चौकशी व्हावी। महाडमधील राड्यानंतर मंत्री उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये मतदान केंद्रावरती मोठा गोंधळ। उमेदवार मतदाराला मतदान केंद्रावरती नेत असल्याचा आरोप, निवडणूक अधिकाऱ्यांवरती दुजाभाव करत असल्याची तक्रार। गेवराईमध्ये मोठा राडा तर दोन गटांमध्ये दगडफेकही झाली। गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे समर्थक आमने-सामने। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये काल रात्री भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती गाडीची तपासणी करण्यात आली आणि याच कारणावरून झाला गोंधळ। जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचाही आरोप। बदलापुरात भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। पश्चिम गांधीनगर टेकडी परिसरामध्ये राडा झाल्याची माहिती। पोलीस घटनास्थळी, पोलिसांनी गर्दी पांगवली। चंद्रपुरात भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशांचं आमिष दिल्याचा काँग्रेसचा आरोप। भाजप उमेदवार अमोल चिल्लावारांचे वडील पांडुरंग चिल्लावार पैसे वाटप करत असल्याचा आरोप। भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल। अकोटमध्ये भाजपमध्ये पैसे वाटप होत असल्याचा विरोधकांचा आरोप। पैसे वाटपाच्या संशयावरून भाजप आणि इतर उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि त्यानंतर पोलिसांचा मात्र हस्तक्षेप। कोल्हापूरमध्ये मतदान केंद्रावरती पोलीस आणि तृतीयपंथीयांमध्ये वाद झाल्याचं कळताच हसन मुश्रीफ यांच्याकडून मतदान केंद्रावरती जात मध्यस्थी। बदलापूर या ठिकाणी मंत्री आशिष दामले आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची। मतदान केंद्राबाहेर उभे राहण्यावरून झाली बाचाबाची। सांगलीमधील आष्टीमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवरती भानामतीचा प्रकार केल्याची चर्चा रंगली, कारण रस्त्यावर अनेक ठिकाणी भंडारा आणि लिंबूही टाकला। एका उमेदवाराकडून हा प्रकार करण्यात आला अशी माहिती। नाशिकच्या भोगूर नगर परिषद निवडणुकीवेळी सेनेच्या शांता गायकवाड यांचं नावच आढळत नव्हतं, त्यामुळे गोंधळ। उमेदवाराचंच नाव आढळत नसल्यानं मतदान केंद्रावरती गोंधळाची परिस्थिती। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्र होणार। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा महत्त्वाचा निर्णय। 20 तारखेच्या मतदानानंतर एक्झिट पोल। नागपूर खंडपीठाचा हा निकाल समोर। खंडपीठाचा निर्णय मान्य करावाच लागेल। उद्याचा निकाल हा पुढे ढकलल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। पहिल्यांदा अशी निवडणूक पाहतोय, हे यंत्रणांचं अपयश। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नाराजी व्यक्त। निवडणूक आयोगाची एकूणच पद्धत योग्य नाही, अजूनही निवडणुका घ्यायच्या आहेत, प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुढे निकाल ढकलली, त्यानंतर आता नाराजी। निवडणूक आयोग आणि न्यायालय यांच्यावरती न बोललेलंच बरं। हायकोर्टाच्या निकालावरती प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ही प्रतिक्रिया समोर। निवडणूक आयोगाला यातून काय साध्य करायचंय असा निवडणुकीचा प्रसंग हा पहिल्यांदाच आलाय। नागपूर खंडपीठाच्या निकालावरील निर्णयावर उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया समोर। हायकोर्टानं आज दिलेल्या निकालामुळे निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावरती शिक्कामोर्तब। रोहित पवार यांचं ट्विट समोर। निवडणूक आयोग पक्षाच्या दावणीला बांधला तर हेच होणार, मुख्यमंत्र्यांनी हे विसरू नये। रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका। नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळ खंडोबा झालाय। राज्यातील निवडणुका म्हणजे पोरखे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा हा आरोप। कुणाचाही आक्षेप नसताना निवडणुका पुढे ढकलल्या आणि खंडपीठानं आता निकाल दिला। कायद्याचा चुकीचा अर्थ काढून राज्य निवडणूक आयोगानं चुकीच्या पद्धतीनं निवडणुका पुढे ढकलल्या। चंद्रशेखर बावनकुळे यांची ही टीका। राज्य निवडणूक आयोगानं प्रचंड मोठा घोळ केलाय, तो आता संपवावा। चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया। तर राज्य निवडणूक आयोग मतदारांना वेठीस धरतंय, बावनकुळेंकडून तीव्र नाराजीही व्यक्त। कुठेतरी सेटिंग कमी राहिली असेल म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या। शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची निवडणूक आयोगावरती ही टीका। आधी अर्ध्या जागांचा निकाल लागणं, नंतर मतदान होणं नैसर्गिकरित्या संयुक्तिक नव्हतं, त्याचा प्रभाव नंतरच्या मतदानामध्ये झाला असता। राम शिंदेंचं वक्तव्य। कोर्टानं घेतलेला निर्णय मान्य केला पाहिजे, राम शिंदे यांची ही प्रतिक्रिया।
निलेश राणे हे चुकीचं बोलतायत, निकाल पुढे ढकलल्यानं आम्हीही संतापलोय, प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं योग्य नाही, निलेश राणे यांच्या आरोपांवरती चंद्रशेखर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया. शिंदेच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैसे वाटप, ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप. एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या, शिंदेंनी हेलिकॉप्टरमधून आणलेल्या बॅगांमध्ये पैसे, वैभव नाईक यांचा हा गंभीर स्वरूपाचा आरोप. आम्ही पैसे वाटून निवडणुका जिंकत नाही, निवडणुकीमधील पैशांचा गैरवापर हानिकारक, संपूर्ण निवडणूक रद्द व्हायला हवी, खासदार सुप्रिया सुळे यांची ही मागणी. सत्ताधारी पक्षातील राज्यातील मोठे नेते प्रचारासाठी चाललेत की कोणती रसद पुरवण्यासाठी चाललेत? एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावर ठाकरे सेनेचे आमदार सचिन आहेर यांनी उपस्थित केले काही सवाल. पैसे वाटल्याचा आरोप दरवेळी होतो, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, ही निवडणूक एकतर्फी होणार हे नक्की, वैभव नाईक यांच्या आरोपांना अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर. आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस ठाण्यामध्ये धडकले. पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली. देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती. भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा निलेश राणे यांचा आरोप. ज्या गाडीमध्ये पैसे आढळले त्या गाडीवरती आणि त्यातील लोकांवरती कारवाई करणार अशी डीवायएसपींनी सांगितलं. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांची ही माहिती. कारमध्ये असलेले सर्वजण भाजपचे पदाधिकारी, एक तालुका प्रमुख तर एक भाजपचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष. आमदार निलेश राणे यांनी दिली माहिती. चिल्लर लोकांनी आरोप केले तर सोडून द्या, रावसाहेब दानवे यांच्याकडून निलेश राणे यांचा चिल्लर असा उल्लेख. शिंदेंनी किंवा मोठ्या नेत्यांनी भाजपवर आरोप केलेले नाही, भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांची ही प्रतिक्रिया समोर. निलेश राणे यांच्या आरोपांचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून खंडन. कितीही आरोप झाले तरी देखील भाजपच गुलाल उधळणार, भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला विश्वास. शिंदेच्या शिवसेनेकडून पैशांचं वाटप होतंय, भाजप पदाधिकाऱ्यांचा हा आरोप. रायगडच्या माथेरान नगरपालिका निवडणुकीच्या मतदानावेळी 5 लाखांची रोकड सापडली. ज्याच्याकडून रोकड जप्त केली त्या तरुणाची चौकशी सुरू. हॉटेलचे पैसे असल्यानं ही रोकड जवळ असल्याचं तरुणानं सांगितलं. बदलापूरमध्ये भरारी पथकानं 2 लाखांची रोकड जप्त केली. बदलापूरच्या सुरवळ चौकातला हा प्रकार समोर. बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 2 लाखांसह संबंधिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं. धुळ्यात मतदान प्रक्रियेदरम्यान 49,000ची रोकड जप्त. एका उमेदवाराच्या प्रतिनिधीकडून पैसे पकडल्याची माहिती समोर. निवडणूक विभागाकडून या संदर्भात कारवाई सुरू. बुलडाण्यातील खामगावमध्ये पैसे वाटल्याचा आरोप. प्रभाग क्रमांक 7 मधून 50,000ची रोकड जप्त. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची ही कारवाई. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब यांच्या विरोधात गुन्हा दाखल. गाडीमध्ये रक्कम सापडल्याप्रकरणी आणि अनधिकृत नंबर प्लेट प्रकरणी गुन्हा. अजिंक्य पाताडे देवगड मंडळ अध्यक्षांवरही गुन्हा दाखल. मालवण पोलिसात 3घांविरोधात गुन्हा झाला दाखल. शिर्डीमध्ये शोभा शिंदे या महिलेच्या नावानं बोगस मतदान झाल्याचा आरोप. महिला मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच मतदान झाल्याचा प्रकार. ठाकरेंच्या सेनेचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्याकडून चौकशीची होती मागणी.